नागपुर में ओबीसी समाज ने अपने हक और आरक्षण से जुड़ी मांगों को लेकर जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया। विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि ओबीसी समाज का इतना बड़ा महामोर्चा होने के बावजूद सरकार झुकने को तैयार नहीं। उन्होंने सरकार पर आरोप लगाया कि वो ओबीसी समाज की उपेक्षा कर रही है और उनके अधिकारों से खिलवाड़ किया जा रहा है। वडेट्टीवार ने भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले पर निशाना साधते हुए कहा कि बावनकुले साहब ये कहकर भ्रम फैला रहे हैं कि जीआर सिर्फ मराठवाड़ा के लिए है, जबकि एक बार ओबीसी प्रमाण पत्र मिल जाने पर वो पूरे देश में मान्य होता है। उन्होंने कहा कि ये शासन निर्णय जीआर ओबीसी समाज के नुकसान का कारण बन रहा है और मंत्री लोग केवल अपनी कुर्सी बचाने में लगे हैं। विपक्ष नेता ने आगे बताया कि इस मुद्दे पर अब निर्णायक लड़ाई लड़ी जाएगी। जीआर रद्द करवाने और ओबीसी समाज के हितों की रक्षा के लिए 1 नवंबर को विदर्भ के सभी ओबीसी नेताओं की बैठक बुलाई गई है। इस बैठक में आंदोलन की अगली रणनीति तैयार की जाएगी और ताकि सरकार पर दबाव बनाया जा सके और ओबीसी समाज को न्याय मिल सके। सरकार काही झुकायला तयार नाही। सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या जीआरचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत। पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे। हे आता आम्हाला सर्व आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी सरसकट त्या जीआरचा अर्थ सरसकट होतो। बावनकुळे साहेब म्हणाले की 4 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे। अहो निजामशाहीत 4 जिल्हे होते, 4 चे 8 झाले आणि 8 झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं। एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काय 8 जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहेत, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र। म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला। तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी, परंतु ओबीसी मूवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं। हे ओबीसीचं यश आहे, हे बावनकुळे साहेबांनी विसरू नये। आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या जीआरमुळे नुकसान होत आहे, तुम्ही जरा हिम्मत करून बोला। मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे। राहिला विषय की आता 15 दिवस झालेत, 20-16 दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही। आता 1 तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे। पुढची रणनीती कशी ठरवायची हा जीआर रद्द करण्यासाठी, कारण हा जीआर रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही, पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे। आम्ही कोणाचे दुश्मन नाही, मराठा समाजाचे सुद्धा आम्ही दुश्मन नाही। मराठा समाजांना दिलंच पाहिजे, पण तो स्वतंत्र एक हे करून दिलं पाहिजे, ही आमची काल भूमिका होती, आजही भूमिका आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे या 1 तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? आहे तर शक्य आहे।